आज आम्ही मुळा धरण प्रकल्पग्रस्त कृती समिती राऊरी यांच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे की राऊरी तालुक्यामध्ये जे मुळा धरण उभं आहे त्या मुळा धरणासाठी याच तालुक्यातील 17 गावातील 17,786 हेक्टर जमीन आमच्या या 17 गावातील या सगळ्या कुटुंबांनी ही जमीन दिली आहे आणि त्या जमिनी दिल्यामुळं आज हे मुळा धरण उभं आहे। आम्ही आमचं उभं शेत दिलं, घर दिलं, सगळं पाण्यात गेलं आणि आम्ही विस्थापित झालो। ह्या विस्थापितांचा प्रश्न आजपर्यंत गेल्या 65-70 वर्षापासून सुटलेला नाही। आम्हाला कुठली नोकरी मिळाली नाही, आम्हाला पर्यायी जमीन मिळाली नाही, आमचं कुठल्याही प्रकारचं पुनर्वसन झालेलं नाही। आजही आमचे गाव ओसाडची ओसाड पडले। आज इतकं हलाखीचं जीवन ज्या मुळा धरणातून जे पाणी जाते आणि त्या पाण्यावर अनेक तालुके सुजलाम सुफलाम झाले, परंतु ज्यांनी योगदान दिलं ते आज त्या पाण्यापासून वंचित आहे, त्यांची मुलं नोकरीपासून वंचित आहे। अनेक दिवसापासून आमच्यातली ही 3री-4थी पिढी आमच्या आजोबा पंजोबांनी ही जमीन दिली, त्याच्या मुलासाठी सर्टिफिकेट मिळालं, त्याला नोकरी मिळाली नाही, त्यानंतर नातवाला नोकरी मिळाली नाही। आज पंतूची मागणी आमची 4थी पिढी आज न्यायाची भीक या सरकारकडे मागत आहे। आज आम्ही असं ठरवलंय की सरकारला अल्टिमेटम आज दिलाय आम्ही तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून की येत्या 8/9/2026 रोजी मुळा धरणातून ज्या पाणी योजना आहे, मग ती अहिल्यानगर महापालिका असेल, तिथले MIDC असेल, राऊरीची नगरपालिकेची योजना असू देत, देवळाली नगरपालिकेची योजना असू देत, अनेक गावांना पाणी पुरवठा या धरणातून होतो। आम्ही जर आमच्या मागण्या तुम्ही या 13-14 दिवसात पूर्ण केल्या नाही तर आम्ही मुळा धरणावर आमचं संपूर्ण कुटुंब, आमची लेकरं बाळं, आम्ही सर्वांच्या उपस्थितीत तिथं जाऊन ही पाणी योजना बेमुदत बंद करणार आहोत। आम्हाला माहिती कायदा आम्ही हातात घेणार आहे, पुढच्या अडचणी काय असणार आहे, परंतु ती वेळ या शासनाने, सरकारने आणि इथल्या व्यवस्थेने आम्हाला आणलेली आहे। त्यामुळं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलंय आणि तहसीलदार साहेबांना विनंती पण केली की तुमच्या माध्यमातून आमच्या स्तरावर तुम्हाला 13-14 दिवसात आम्ही अनेक दिवसापासून मागणी करतोय, परंतु तो प्रश्न सुटलेला नाही। शासन दरबारी आजही आमच्या मागण्या धुळकात पडलेल्या आहे। त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलंय की हे पाणी बेमुदत बंद करणार म्हणजे करणार आणि परिणामी जी वेळ आमच्यावर येईल मग ते कायद्याच्या माध्यमातून आमच्यावर गुन्हे दाखल होऊ देत, अटक होऊ देत, यासाठी आज एवढे प्रकल्पग्रस्त आज या ठिकाणी जमा आहेत। आज आम्ही गेल्या 2-3 दिवसापासून आम्ही लोकांचं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गावात बैठका घेणार आहे आणि यासाठी आज आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। धन्यवाद।